हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? तर आज ना घरातली थोडीशी क्लिनिंग पण केली आणि त्यानंतर आता देव वगैरे 2 दिवसापूर्वी दीपपूजन केलं, तर त्याची क्लिनिंग करून ठेवली आणि थोडेसे देवासाठी फुलं आणलेले आहेत. अशी छोटी मोठी क्लिप तुमच्याबरोबर जरा शेअर करणार आहे. तर आज सकाळच्या जेवणामध्ये छान अशा प्रकारे मी सुकी कोबीची भाजी बनवून घेतली. कोबीच्या भाजीत ना एक टोमॅटो आणि बटाटा घातला ना तर कोबीची सुकी भाजी खूप सुंदर होते. त्यानंतर इकडे पोळ्या देखील बनवून घेतल्या आणि असा होता आजचा जेवणाचा मेनू. आणि टिफिन पण द्यायचं होतं मला मुलांना. तर त्यानंतर आहे ना घरात असं दररोज सकाळीच थोडंसं देवपूजा झाल्यानंतर क्लिनिंग करून घेतली ना तर मग आपल्याला एकाच दिवशी जास्त काम करण्याचा लोड देखील येत नाही. तर क्लिनिंग करता मला एक आठवण आली, ती म्हणजे इथे ना माझ्याकडे एक छोटी श्रीकृष्णाची मूर्ती आहे. तर ते जे बाऊल आहे ना त्याला लावण्याकडून खूप छान असं ग्रीन कलर देऊन घेतला आणि खूप सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती मी त्यात ठेवलेली आहे. तर त्यानंतर हे जे वेल आहे ना ते पण मी व्यवस्थित असे मध्यभागी घेऊन दोन्ही सेंटर सारखे करून घेतले. आणि इथे ना लाईट पण लावलेली होती, पण ती लाईट आता चालत नाही आहे, तर नंतर मी घेणारच आहे परत. अशा प्रकारे जर थोडंसं आपण घरात आवरून ठेवलं तर छान वाटतं. त्यानंतर जेवण केलं आणि मी बाजारातून फुलं आणलेले होते, बेल आणलेलं होतं, कारण आता श्रावण महिना लागलेला आहे. दररोज शंकराच्या पिंडीवरती बेल अर्पण केलं पाहिजे. तर त्यानंतर हे माझे जे दिवे आहे ना ते पण व्यवस्थित मी क्लीन करून ठेवले. आता हे पुसून घेतल्यानंतर एक 5 मिनटं मी सुकून देणार आहे आणि त्यानंतर एका बॉक्समध्ये संपूर्ण दिवे मी ठेवून देत असते. जसं मला पूजेला सामान लागेल ना तसं मी घेत असते. अशा प्रकारे छान माझे दीप पुसून झाले आणि देवांची क्लिनिंग पण झाली. तर दिवसभराचे संपूर्ण कामं झाले. त्यानंतर दीप पण स्वच्छ करून ठेवले. त्यानंतर देवासाठी फुलं आणले, ते पण व्यवस्थित पुसून एका कंटेनरमध्ये भरून ठेवते. माझं एवढं काम होईपर्यंत लावण्याने खूप छान सोयाबीन वडे बनवलेले होते. तर त्यावरती ना तिने थोडंसं चीज टाकलं, तर चिल्ली फ्लेक्स टाकलं, तर खूप छान सोयाबीनचे वडे बनवले आणि माझ्यासाठी घेऊन आली. तर चला तुम्हाला दाखवते. खूप छान बनवले आहे तिने आणि त्यावरती ना चिल्ली फ्लेक्स टाकलं तर खूप छान लागतात. असे सोयाबीनचे वडे उकडून घ्यायचे आणि त्याला मीठ मिरची लावून व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यावरती चिल्ली फ्लेक्स टाकून घ्यायची, तर खायला पण छान लागतात. छान आहे. तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा. तर कसा वाटला ब्लॉग? पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.